नमस्कार. सावरकरांना माझ्यासमोर कोणी माफीवीर म्हटलं तर मी त्याच्या कानाखाली आवाज काढीन असा डायलॉग अभिनेता रणदीप हुडा याने एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये काही दिवसांपूर्वीच फेकला होता. आता त्याचा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहून आल्यावरती आज मला असं अगदी आतून वाटतंय की तो रणदीप हुडा या क्षणाला माझ्यासमोर जर कुठून आला तर पुढच्या कोणत्याही परिणामांची चिंता न करता मी त्याच्या कानाखाली आवाज काढीन. इतका संताप झालाय माझा. कुठून झक मारली आणि त्याचा तो स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहायला गेलो असं मला झालंय. पैसे वाया गेले, आयुष्यातले 4 तास वाया गेले आणि केवळ मनस्ताप वाटायला आला. रणदीप हुडाने हा चित्रपट सावरकरांची त्याच्या मनातली महानता दाखवण्यासाठी कमी आणि महात्मा गांधींविषयीची त्याच्या मनातील मळमळ भडास काढण्यासाठी अधिक निर्माण केला असं माझं ठाम मत झालेलं आहे. महात्मा गांधींवरती कोणी टीका करू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही. वर्षानुवर्ष त्यांच्यावरती या देशामध्ये टीका होत आलेली आहे काही ठराविक वर्गाकडनं. पण रणदीप हुडाने त्याच्या या चित्रपटात महात्मा गांधींना ज्या उथळ आणि विकृत पद्धतीने दाखवले तितक्या गलिच्छ पातळीवरती आजवर कोणीही दाखवलेलं नव्हतं. म्हणजे तो नथुराम गोडसे अंगात भिनलेला शरद पोंक्षेही त्याच्या नाटकांमधून आणि भाषणांमधून गांधीजींची सतत हेटाळणी करत असतो. त्यांच्या बाबत सतत खोटं नाटं बरळत असतो गेली अनेक वर्ष. परंतु तो सुद्धा कधी जितक्या खालच्या पातळीवरती पोचला नाही तितक्या खालच्या पातळीवरती हा नालायक रणदीप हुडा पोचलाय. मला तर खात्रीने असं वाटतंय की मुळात त्याला महात्मा गांधींना अपमानित करण्यासाठीच चित्रपट बनवायचा होता. सावरकर हे केवळ निमित्त आहे. संघ किंवा भाजपचे लोक मोदींचे अंधभक्तही व्हॉट्सअप वगैरेवरतून महात्मा गांधींची नेहमीच टिंगलटवाळी करत असतात. आपण सगळेच पाहत असतो ते. पण रणदीप हुडाने या चित्रपटात गांधीजींची व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने दाखवलेली आहे ती त्या संघ भाजपच्या आणि मोदींच्या अंधभक्तांच्या व्हॉट्सअपीय सगळ्या त्या विद्यापीठापेक्षा सुद्धा खालच्या दर्जाची आहे. म्हणजे विचार करा. चित्रपटाचा निर्माता तोच आहे, दिग्दर्शक तोच आहे, पटकथा लेखन आणि संवाद लेखनातही त्याचा सहभाग आहे, प्रमुख भूमिकेत सुद्धा तोच आहे. आणि त्यामुळे असा सबकुच रणदीप हुडा असा हा तो चित्रपट असल्यामुळे त्यालाच दोष द्यावा लागणार, त्यालाच शिव्या द्याव्या लागणार. सावरकरांवरती धनंजय कीर, शिवराम करंदीकर, यदी फडके, दन गोखले, वाळिंबे, शेषराव मोरे आदी इतिहास संशोधक आणि अभ्यासू मान्यवरांचं प्रचंड लिखाण उपलब्ध आहे आणि ते संपूर्ण विश्वसनीय आहे. परंतु त्यापैकी कोणाच्याही लिखाणाचा आधार न घेता रणदीप हुडाने आपल्या या चित्रपटासाठी विक्रम संपत, पुरंदरे प्रभूतींचा आधार घेतला आहे. तसं त्याने सुरुवातीलाच म्हटलेलं सुद्धा आहे. खरं म्हणजे तिथेच चित्रपटाची गुणवत्ता किती टाकाऊ असणार ते अधोरेखित होतं. कारण विक्रम संपत हा काही इतिहासाचा अभ्यासक किंवा संशोधक माणूस नाही. तो सावरकरांचा भक्त आहे. त्याचं बहुतांश लिखाण तथ्यांवरती आधारित नाही, संदर्भहीन आहे आणि त्यामुळेच तो कधीही कोणत्याही डिबेटला सामोरा जात नाही, पळ काढतो अशा प्रकारांपासून. आणि अशा प्रोपोगंडीय लिखाण करणाऱ्या लेखकाच्या लिखाणाचा आधार घेऊन बनलेला चित्रपट काय लायकीचा असेल ते सुरुवातीलाच आपल्या लक्षात येतं. खूप साऱ्या बोगस, तथ्यहीन आणि बकवास बाबी या चित्रपटामध्ये भरलेल्या आहेत. सुरुवात होते 1897च्या पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीपासून. प्लेग आटोक्यात येत नसल्यामुळे आणि शेकडो माणसं रोज तिथे मरत असल्यामुळे ब्रिटिश सरकारने रँड या आपल्या साथरोग या विषयातील तज्ज्ञ अधिकाऱ्याला मुंबईहून खास तिकडे पाठवलं होतं. पुण्याचे कर्मठ धार्मिक लोक त्याच्या उपाययोजनांना प्रतिसाद देईनात. कोणीही स्वतःहून तपासण्या करून घेणं किंवा त्या प्लेगच्या गाठी वगैरे आल्यावरती शहराबाहेर उभारलेल्या कॅम्पांमध्ये भरती होणं हे करेनात. शेवटी रुग्णांचा शोध घेण्यासाठी आणि उंदरांच्या निर्मूलनासाठी, स्वच्छतेसाठी त्याला नाईलाजाने जोर जबरदस्ती करावी लागली. आपल्या सोजिरांना, सैनिकांना तपासणीसाठी लोकांच्या घरात शिरवावं लागलं. त्यात काही मागासवर्गीय सैनिक सोजीर होते. ते अगदी देवघरापर्यंत पोचल्याने मग आमचे देव बाटले, आमचा धर्म बाटला अशी आवई त्या सगळ्या पुणेकरांनी उठवली. हे सगळं तेव्हाचं वास्तव. अगदी लोकमान्य टिळकही ही आवई उठवण्यात आणि लोकांना भडकवण्यामध्ये त्यावेळेला अग्रेसर होते. मेलो तरी चालेल पण मागासवर्गीय माणसांनी आमच्या घरांमध्ये पाऊल टाकायचं नाही अशी ती त्यावेळची वृत्ती होती. ती मोडून काढताना रँडच्या सैनिकांकडून काही ठिकाणी अतिरेक नक्कीच झाला असेल. पण रणदीप हुडाने आपल्या या चित्रपटामध्ये स्वतः रँड बलात्कार वगैरे करत असल्याचं दाखवलंय. म्हणजे किती अतिशयोक्ती आणि किती अतिरेक आहे ते पहा. खरं म्हणजे त्याने रणदीप हुडाने रँडची हत्या करणाऱ्या दामोदर चापेकरांचं स्वतःचं आत्मवृत्त वाचलं असतं तर असा मूर्खपणा त्याने केला नसता.
त्यात चापेकरांनी स्वतःच स्पष्टपणे लिहून ठेवलं आहे की रँडची हत्या करण्यापूर्वी आम्ही जवळपास 3-3.5 महिने त्याच्या मागावरती होतो, पाळतीवरती होतो. त्याचा सगळा दिनक्रम आम्ही निहाळत होतो, पाहत होतो बारकाईने. तो आम्हाला भला माणूस वाटला. तो अन्य ब्रिटिश अधिकाऱ्यांप्रमाणे मद्यपान करायचा नाही, स्त्री लंपटपणा त्याच्यामध्ये किंचितसुद्धा नव्हता. तो आमच्या धार्मिक बाबतीत आडवा आला नसता तर त्याला मारण्याचं आम्हाला काही कारण नव्हतं. हे कोणी लिहिलं आहे? खुद्द चाफेकरांनी. आणि हा मूर्ख रणदीप हुडा त्याच रँडला बलात्कारी दाखवतोय. असो, पुढे जाऊ. सावरकरांची माझी जन्मठेप हे आत्मवृत्त आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. ही माझ्याकडेही त्याची अगदी जुनी प्रत आहे. मी 10वीला असताना 1980 सालच्या दरम्यान हे माझी जन्मठेप आणि 1857चं स्वातंत्र्य समर ही 2 पुस्तकं विकत घेतली होती. 44 वर्ष उलटली. त्याची पानं आता निखळायला लागली आहेत, बाइंडिंग वगैरे करून घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे 12वं प्रकरण आहे, ए रे माझ्या मागल्या, त्यामध्ये सावरकरांनी स्वतः असं लिहून ठेवलं आहे की मार्सेलिसच्या बंदरामध्ये उभ्या असलेल्या बोटीतून आपण उडी मारली. त्यामुळे कितीसा पोहलो असेल? फार तर काही क्षणात मी किनाऱ्यावरती पोहोचलो होतो आणि माझ्यावर बोटीतून गोळीबार वगैरे झाला असं त्यांनी कुठेही त्याच्यामध्ये काही नमूद केलेलं नाही. पहा, स्वतः सावरकरांनी हे सगळं लिहिलेलं आहे, परंतु त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्या विक्रम संपतच्या प्रोपगंडिया लिखाणाप्रमाणेच रणदीप हुडाने भर समुद्रात जहाज मार्गक्रमण करत असताना सावरकरांनी बोटीतून उडी मारली आणि अकराळ विक्राळ लाटांचा सामना करत बऱ्याच वेळाने ते किनाऱ्यावरती पोहोचले असं दाखवले. त्यातच त्यांच्यावरती बोटीतून गोळीबार होत असतानाही दाखवले. म्हणजे पहा, ज्याने स्वतः ते धाडस केलं ती व्यक्ती स्वतः सांगते की बंदरात उभ्या असलेल्या जहाजातून मी उडी मारली आणि जेमतेम काही क्षण पोहून किनाऱ्यावरती पोहोचलो, तरी त्यांच्या त्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून हा सगळा अतिशयोक्तीचा प्रकार. पुढच्या काळात सुद्धा सावरकर रत्नागिरीला स्थानबद्ध असताना आपल्या अनुयायांना अनेकदा म्हणालेले आहेत, त्याची नोंदी आहेत सगळ्या, की माझी ती उडी एक वेळेस तुम्ही विसरा, त्याच्यामध्ये काही विशेष होतं असं मला वाटत नाही, परंतु माझे विज्ञानवादी आणि धर्मसुधारणेचे विचार लक्षात ठेवा. परंतु सावरकरांचे भक्त तेव्हाही आणि आत्ताही ते काय ऐकायला तयार नाहीत. त्यांच्या त्या विचारांपेक्षा त्यांची ती उडीच त्यांना अतिशय प्रिय असते. असो, अंदमानामध्ये बंदी असताना कोलू ओढण्याचं अतिशय कष्टप्रद काम सावरकरांना 1911 साली फक्त एकदाच देण्यात आलं होतं. नोंदी उपलब्ध आहेत तशा. माझी जन्मठेपमध्ये सुद्धा तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानंतर पुढच्या 9 वर्षांच्या काळात त्यांना कधीही कोलू ओढण्याचं काम दिलेलं नाही. परंतु या चित्रपटात रणदीप हुडाने सावरकरांना सतत कोलू ओढतानाच दाखवले. रणदीप हुडाने पुढचं जे खोटं दाखवलं ते म्हणजे भगतसिंग रत्नागिरीला येऊन सावरकरांची भेट घेतो. हे म्हणजे तर खोटेपणाचा कळस झाला. सॉन्डर्सची हत्या केल्यानंतर भगतसिंग आणि त्यांचे सहकारी फरार होते. दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये वेश बदलून ते पुढच्या मोहिमांची आखणी करत होते. आणि अशा त्या काळात ज्या सावरकरांवरती रत्नागिरीमध्ये ब्रिटिश पोलिसांची अगदी बारकाईने निगराणी होती, त्यांना आपल्या मूळ वेशात भगतसिंग रत्नागिरीला येऊन भेटतो असं रणदीप हुडाने दाखवले. उत्तम प्रकारचा विनोद आहे, दुसरं काय. भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांचं 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक आपल्या संघटनेच्या सदस्यांना वाचायला सांगायचे हे खरं आहे, परंतु ते का, त्याचं कारण सांगणं मात्र रणदीप हुडाने टाळलं आहे. आपल्या त्या पुस्तकात सावरकरांनी हिंदू मुस्लिम एकतेचा पुरस्कार केलेला आहे. हिंदू मुस्लिम जर एक होऊन राहिले तर ब्रिटिशांना हाकलून लावणं शक्य आहे, हा विचार त्यांनी त्या पुस्तकातून दिलेला आहे. भगतसिंग आणि सुभाषबाबू हे दोघेही निधर्मी विचारांचे होते, हिंदू मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते होते आणि त्यामुळे सावरकरांचं ते पुस्तक वाचण्याचा आपापल्या संघटनेमधील सदस्यांना ते आग्रह करायचे, हे वास्तव आहे. अंदमानातून बाहेर पडल्यानंतर रत्नागिरीत आणि त्यानंतर मुंबईत असताना सावरकरांनी पुढे अनेक पुस्तकं लिहिली. ती वाचण्याची शिफारस का बरं नेताजींनी आणि भगतसिंगांनी आपल्या अनुयायांना केलेली नाही? कारण ती सगळी पुस्तकं हिंदू मुस्लिमांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी होती, हिंदू द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचं समर्थन करणारी होती आणि त्यामुळे त्या पुस्तकांकडे भगतसिंग आणि नेताजींनी लक्ष दिलेलं नाही, कारण ती त्यांच्या विचारसरणीच्या विरोधातली होती. भगतसिंग आणि नेताजींनी सावरकरांकडून प्रेरणा घेतली असं दाखवण्याचा इतका आटापिटा या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे आणि तो सुद्धा इतक्या उथळपणे की ते सगळंच प्रकरण प्रचंड हास्यास्पद झालेलं आहे. परदेशात जाण्यापूर्वी नेताजी सावरकर आणि जिन्ना या दोघांनाही मुंबईमध्ये भेटले होते.
हिंदू मुस्लिम भेद वाढवून ब्रिटिशांना सहाय्यभूत ठरणारी कृती करू नका असं त्यांनी दोघांनाही त्यावेळी सांगितलं होतं. पुढे 12 ऑगस्ट 1942 रोजी बर्लिन रेडिओवरून त्यांनी सावरकर आणि जिन्नांना तेच आवाहन केलं होतं. परंतु हे सगळं काहीच न दाखवता रणदीप हुडा केवळ सावरकरच सगळ्यांपेक्षा महान हे दाखवण्यात अडकला आणि तिथेच चित्रपट पुरता फसलाय. सावरकरांच्या समकालीन सर्व नेत्यांमध्ये फक्त सावरकरच प्रचंड हुशार आणि देशनिष्ठ होते आणि बाकीचे सगळे बावळट होते असं रणदीप हुडाचं सांगणं आहे, जे अतिशय मूर्खपणाचं आहे. सावरकरांना महान दाखवताना स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या सगळ्या नेत्यांना निर्बुद्ध आणि कसपटासमान लेखणं हा निव्वळ नालायकपणा आहे. महात्मा गांधी स्त्रीलंपट होते असं दाखवण्यासाठी रणदीप हुडाने अतिशय खालची पातळी गाठली. मला त्याच्या कानाखाली मारायची आहे ते खास करून त्यासाठीच. पुढे स्वातंत्र्य मिळवलं नाही तर ब्रिटिशांनी ते दिलं असं कंगना राणावत स्टाईल रणदीप हुडाने दाखवले. शेवटी गांधी हत्येच्या कटामध्ये सावरकरांना ओगाचंच गोवल्याचं सुद्धा हुडा दाखवतो. परंतु त्या सगळ्या काळामध्ये गृहमंत्री असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमोर सगळी आलेली तथ्य पुरावे आणि त्यामुळे त्यांनी सावरकरांना अटक करण्यासाठी दिलेली परवानगी हे सगळं सांगण्याचं मात्र तो टाळतो. अशा बोगसपणाच्या खूप साऱ्या गोष्टी चित्रपटात जागोजागी आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पात्रसुद्धा केवळ गांधींवरती टीका करण्यासाठी ओढून ताडून आणण्यात आलेलं आहे. चित्रपटाची निर्मिती मूल्य अतिशय खालच्या दर्जाची आहेत, अतिशय चीप. बॉलिवूड किंवा साऊथचे जे बी किंवा सी ग्रेडचे सिनेमे असतात ते सुद्धा यापेक्षा अधिक खर्च करून बनत असतील. चित्रपट अतिशय कंजूशीमध्ये बनवण्यात आला आहे आणि ते दारिद्र्य चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसत राहतं. कुठेही भव्यता जाणवत नाही. अतिशय चीप VFXचा वापर करण्यात आला आहे. अगदी खरं सांगायचं तर 20-25 वर्षांपूर्वी सुधीर फडकेंनी बनवलेला वीर सावरकर चित्रपट रणदीप हुडाच्या या चित्रपटापेक्षा कैक पटीने भारी होता. तो इतिहासासही बऱ्याच प्रमाणात प्रामाणिक होता. त्याची निर्मिती मूल्यसुद्धा अतिशय वरच्या दर्जाची होती आणि त्यातील सगळ्या कलाकारांचा अभिनयसुद्धा अतिशय सुंदर होता. हुडाच्या या चित्रपटामध्ये या सगळ्याचीच पूर्ण बोंब आहे. चित्रपट प्रोपोगंडाचा एक भाग असेल याचा अंदाज आधीपासूनच होता, पण तरीही तो इतका अप्रामाणिक आणि इतका टाकाऊ असेल असं अजिबात वाटलं नव्हतं. माझ्याप्रमाणेच तुम्हालासुद्धा पदरचे पैसे आणि पदरचा वेळ खर्च करून मनस्ताप ओढवून घ्यायची हौस असेल तर नक्की पहा. या सल्ल्यासोबतच आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही अजून तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.